श्री क्षेत्र गड़लिम कोटेश्वर उर्फ कोलेश्वर स्थान। प्रश्नायिका स्थिति संहार प्रकरण निरूपण। परिश्रय स्थान पिंपळातिळी आसन निरूपण संहार प्रकरण निरूपण हे स्थानावरून अवस्थान मर्दना मादने स्वामी ज्यावेळेस इथे आले त्यावेळेस इथे कोळेश्वराचे उत्थान पिंड देणे कोळेश्वराचे मंदिर आहे महादेवाचे आणि स्वामींचा इथे 1 महिन्याचा निवास आहे। जो समोरचा ओटा दिसतो आहे हे अवस्थान स्थानाचा ओटा आहे। इथे स्वामी 1 महिनाभर राहिले आणि त्रिकाल पूजा अवसर आरोग्य स्वामी तिथेच होत असत। दुसऱ्या नंबरचं जो स्थान आहे तो मर्दना माते आणि हे उत्थान पिंड देणे असे 3 स्थान हा चौथा निर्देश करी। आणि 5वा इकडचा जो हा स्थान आहे परसनायकाला अग्निदाग देऊन आल्यानंतर स्वामीने इथे संहार प्रकरण निरूपण आणि पाठीमागचा तो परिश्रय स्थान आहे। स्वामी इथे आल्यानंतर एक दिवस स्वामींना निरूपण करण्याची इच्छा होती। सकाळचं स्वामीच्या पूजाअवसर झाल्यानंतर स्वामी अवस्थान स्थानाच्या तिथे आसनस्थ होते आणि परसनायकाला त्यांनी स्थिती दिली। सर्व भक्तजन स्वामीजवळ येऊन बसले। परसनायक न होते। स्वामीने विचारलं तुम्ही सर्व आले, परसनायक काय? परसनायक म्हणजे हे संन्यासी आहे आणि स्थितीमुळे ते तिथेच एकदम शांत होते। भक्तजनांनी जाऊन पाहिलं तर ते खोडवळले असे दिसले। मग त्यांनी येऊन स्वामींना सांगितलं की ते खोडवळले म्हणजे मृत झाले सारखं दिसतं। स्वामी म्हणतात मग मृत झाले आणि तुम्ही जवळचा कोणी जर मृत झाला तर व्यक्ती काय? मग ते रडायला लागले, सर्व रडायला लागले आणि स्वामी थोड्या वेळानंतर म्हणतात आता रडतच राहाल तुम्ही बाकी काय करू? तर मृत्यूनंतर काय असतात? मग भटवास गावी गेले, सरणाकरता लाकूड आणले, नदीच्या काठी त्यांनी सरण रचले, तो स्थान अनुपलब्ध आहे। आणि सरण रचल्यानंतर इकडे स्वामींनी या ठिकाणी त्यांना तो पिंड प्रदान करण्याची प्रक्रिया जी करण्यात येत असते ती केली। मग किरडी घेऊन तिथे परसनायकाला शेवटचा जो उत्थान पिंड द्यायचा असते तो पिंड तिथे दिला। त्यांच्या मुखावर तो पिंडाचा गोळा ठेवला आणि स्वामी येऊन इथे पिंपळाच्या झाडाखाली आसनस्थ झाले। सर्व भक्तजन बसले आणि भक्तजन रडत होते परसनायक गेले म्हणून। मग गायंबा म्हणतात झोळी कोणाशी दिली आणि काठी कोणाशी दिली असे वेगवेगळ्या आलापांनी रडत होते। जसे व्यवहारामध्ये लोक करतात निका होता, चांगला होता, गुणाचा होता, आता काय होईल, आता कोण करेल, घराचं कोण चालवायचं इत्यादी जे शब्द म्हणत असतात त्या पद्धतीने ते चालू होतं। मग स्वामी म्हणतात दुःख नका करू, दुःख केल्याने नरक होत असतात आणि संसाराची स्थिती अशी आहे जे असे ते दिसे आणि दिसे ते नासे। जी वस्तू आहे ते दिसते आणि जे दिसते ते नाश होते, म्हणून ही संसाराची सत्यता आहे। जो आलेला आहे तो एक दिवस जाणार आहे। मग गायंबाने त्यांना अग्निदाग वगैरे दिलं आणि इकडे स्वामी त्यांना निरूपण करत होते। स्वामींनी त्यांना संहार प्रकरण निरूपण केलं की कसं सृष्टीमध्ये आलेला जो सर्व काही आहे त्याचा संहार होत असतो। मग ते स्वामीने संहार प्रकरण निरूपण करीत होते। मग परसनायक तिकडे जेव्हा अग्नी प्रोज्वलित झालं, स्थिती बंद झाली आणि स्थिती बंद झाल्यामुळे ते अग्नीच्या याच्या शेकमुळे ती स्थिती संपली आणि त्यांना जाग आली आणि मग तो जो उत्थानपिंड तोंडावर होता तो खाऊन आणि उठले त्याच्यातून। उठून असेच निरूपण चालू होते, पाठीमागून येऊन बसले, हे सर्व रडत होते। मग तेही पाहून रडायला लागले। स्वामी म्हणतात परसनायक तुम्ही का रडत असा? तेवढे हे का रडतात? तेवढे हे रडतात म्हणजे तुम्ही सरले म्हणून रडतात, पण यांना पाहून मी रडतोय। आणि गावी चला ऐसे झाले जे गोसावे आपले
मेलेले जिवंत केले. सर्व गावामध्ये म्हणजे स्वामींचे कोणीतरी भक्त सरले होते आणि ते स्वामींच्या सामर्थ्याने जिवंत झाले. असे स्वामीविषयी सर्व वार्ता पसरली की हे स्वामी सामान्य नाही, फार थोर सामर्थ्यवान आहे. या पद्धतीने स्वामी इथे 1 महिनाभर राहिले आणि 1 महिन्याच्या निवासानंतर स्वामी इथून त्याचे आपण स्थानवंदन करून आलो. समोरचे तो सुरेगावी अग्निष्टिके वस्ती, तिथे त्यावेळेस हवनकुंड आहे, मंदिर आहे, तिथे स्वामी 1 रात्र राहिले आणि तिथून स्वामी मग सुरेगाव त्या आपण घटसिद्धनाथाला आलो. स्वामी वरखेडला गेले, वरखेडवरून घटसिद्धनाथला आले. वरखेड म्हणजे आजचा अगरवाड गाव. अगरवाड गावला गेले, मग तिथे जी तिथली लीळा तर तिथे गेल्यानंतर सर्वज्ञ श्री